एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई विमानतळावरती एक मोठा अनर्थ टळलाय। मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवरती एअर इंडिया आणि इंडिगो यांच्या विमानांचे पंखे एकमेकांना घासले गेलेत। एअर इंडियाच्या टेक ऑफ पूर्वी आणि इंडिगो विमानाच्या लँडिंग नंतर टॅक्सिंग दरम्यान दोन्ही विमानांच्या पंख्यांचा परस्पर संपर्क आलाय। सुदैवाने या घटनेमध्ये सगळे प्रवासी सुरक्षित आहेत। दोन्ही विमान कंपन्यांनी अधिकृत निवेदन मात्र दिलेलं आहे। एअर इंडियाचं AI2732 हे उड्डाण 3 फेब्रुवारी रोजी मुंबईतनं कोईम्बतूरकडे होणार होतं। टेक ऑफ पूर्वी हे विमान टॅक्सीवेवरती थांबलेलं होतं आणि त्याच वेळेला लँड झालेलं इंडिगो विमान टॅक्सिंगसाठी त्या ठिकाणी येत होतं आणि त्याच वेळेला इंडिगो विमानाच्या पंख्याची आणि एअर इंडिया विमानाच्या पंख्याची एकमेकांना धडक बसली। अर्थातच हा अपघात जरी किरकोळ असला तरी असेच किरकोळ अपघाताचं नंतर रूपांतर मोठ्या अपघातात होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दोन्ही कंपन्यांनी या संदर्भात आपलं निवेदन सुद्धा दिलेलं आहे। सध्या प्रवासी सुखरूप आहेत। या संपूर्ण घटनेनंतर प्रवाशांना कोणती दुखापत झाली नाही, मात्र अशा घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी लागणार आहे। टॅक्सिंग वेवरती अशा पद्धतीनं अपघात सुद्धा मोठीच गोष्ट मानावी लागते। विमानतळावर एक मोठा हादसा होता वाचलेला आहे। एक एअर इंडियाचं विमान जे लगभग 7:15 वाजता त्यावर उडण्याच्या परिस्थितीत ते परत जात होतं धावपट्टीवर, पण त्यात टेक्निकल बिघाड झाला म्हणून ते परत येत होतं, टॅक्सी करून परत येत होतं। टॅक्सी म्हणजे तिथे रनवेच्या बाजूला असलेला जो रस्ता आहे त्याला टॅक्सी असं वे म्हणतात, त्याच्यावर ते येत होतं। अशा वेळेस हैदराबादवरून 6E791 ज्या इंडिगोचं विमान जे लँड झालेलं त्याच टॅक्सीवरून दुसऱ्या टॅक्सीवरून येत असताना दोघांचे विमानाचे पंख आहेत ते एक दुसऱ्याला घासला गेलेले आहेत। हा आपण छोटा हादसा म्हणू शकतो, पण ॲव्हिएशनमध्ये कुठचं छोटं नसतं, सगळं मोठंच असतं। कारण का इंडिगोमध्ये पण 174 पॅसेंजर 174 पॅसेंजर होते आणि एअर इंडियाच्या विमानामध्ये पण 146 पॅसेंजर्स होते। मग त्यामुळे ते घासल्यानंतर विमानाच्या पंखामध्ये फ्युअल असतं, त्याच्या बॉडीच्या खालच्या साईडला फ्युअल असतं, त्यामुळे हा एक छोटासा हादसा म्हणू शकतो आपण। तो मुंबई 7:30च्या सुमारात हा म्हणजे 7:45च्या सुमारास झालेला आहे आणि पॅसेंजर सगळे सुरक्षित आहेत।